राष्ट्रीय शेतकरी दिवस। आजचा दिवस म्हणजे त्या हातांचा सन्मान आहे जे आपल्या राष्ट्राच्या प्रत्येक माणसाची भूक भागवण्यासाठी दिवस रात्र एक करून धान्य पिकवतात। आजचा दिवस केवळ कॅलेंडर मधील एक तारीख नाही, तर शेतकऱ्यांच्या संघर्षाचा, त्यागाचा, स्वप्नांचा आणि आपल्या देशाच्या पायाभूत शक्तीचा गौरव करण्याचा दिवस आहे। या भूमीमध्ये जन्मलेल्या असंख्य शेतकऱ्यांच्या हातात आजही तंत्रज्ञान नसेल, सुविधा नसेल, आर्थिक सुरक्षा नसेल, परंतु त्यांच्याकडे आशा असते। त्या आशेने ते राबत असतात। कितीही संकट आली तर त्या आशेने पेरणी करतात, आलेला ताणतणाव झेलतात। काही वेळा जास्त पावसामुळे पीक अक्षरशः बुडून जातं, कर्ज वाढतं, घरातील स्वप्न ढासळतात। स्वतःच्या मुलांना कधी कधी साधं सणाला कपडे घ्यायचे म्हटलं तरी रिकामा खिसा आठवतो। अहो, जो माणूस स्वतःचं घर गळत असून देखील पिकासाठी पावसाची वाट पाहतो, पुढच्या दिवसांवरती विश्वास ठेवतो, तोच खरा भारताचा एकमेव शिलेदार आहे। आज एक जरी शेतात फेरी मारली तरी देखील शेतकऱ्यांच्या अंगावर गरम उन्हात शेकलेल्या धुळीचा थर साठलेला दिसतो। त्या अवस्थेमध्ये देखील तो उत्पन्न उत्तम प्रकारे मिळावं, आपल्या प्रत्येक माणसाच्या ताटात पोट भरेल एवढं अन्न यावं, यासाठी काबड कष्ट करत असतो। परंतु कष्टाने पिकवलेल्या त्याच अन्नाची आपल्याला थोडी देखील जाणीव नसते। चांगलं असलेलं अन्न देखील आपण सहज फेकून द्यायला मागे पुढे पाहत नाही। साधा तांदूळ पिकवायचं म्हटलं तरी आपल्या बळीराजाला 4 ते 5 महिन्यांच्या कालावधीची प्रतीक्षा करावी लागते। त्यानंतरच तो आपल्या ताटात येतो आणि शिजलेला तो भात देखील आपण फेकून देतो। धुळीने माखलेलं अंग, अंगाला बसत असलेला चटका, मनात चालू असलेली वादळं, स्वप्नांवर फिरलेलं पाणी, या सर्वच गोष्टी सोबत घेऊन एकटा हाच एक माणूस आहे जो आशेने जगत आहे। ज्याप्रमाणे बोललं जातं की कोणाचे दिवस बसून राहत नाही, आज वाईट दिवस असतील तर उद्या नक्कीच चांगले दिवस देखील पाहायला मिळतील। ज्याप्रमाणे साधं रस्त्याने चालत असताना मागचं पाऊल पुढे टाकलं तरच तो रस्ता पार होऊ शकतो, संधी प्रत्येक पावलाला मिळते, ती द्यावीच लागते। अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याचा दिवस आहे, प्रत्येक शेतकऱ्याला संधी द्यावीच लागेल, या आशेने आजही आपला बळीराजा स्वतःच्या मागण्यासाठी लढताना दिसतोय। अहो, आजचा दिवसही पहा ना, शेतकरी दिवस येतोय वर्षाच्या शेवटच्या महिन्यात। जणू हा दिवस सांगतोय की चालू वर्षात नसेल भेटला कांद्याला भाव, नसेल मिळाला उसाला हवा तसा दर, लागला असेल कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरावं, पण पुन्हा एकदा नव्याने येणाऱ्या वर्षात नव्याने सुरुवात कर, नव्याने स्वप्नांना उजाळा दे, नव्याने उभा राहा, आणि हीच ताकद आज आपल्या बळीराजाला जिवंत ठेवत आहे। आज राष्ट्रीय शेतकरी दिवसाच्या निमित्ताने आपण केवळ शेतकरी दिवस साजरा करीत नाही, तर आपण स्मरण करतो त्या प्रत्येक आईची वेदना, जिला घराला तडे जाताना पाहावं लागतं। पीक अर्धनष्ट झाल्यावरही मुलांच्या शाळेची फी वेळेतच देईल असा दिलासा द्यावा लागतो। त्या प्रत्येक बायकोची धडधड जी बळीराजाला कर्जाचे आकडे डोळ्यांपुढे ठेवताना पाहते, त्या प्रत्येक वृद्ध आई वडिलांचा आभाळा एवढा विश्वास, ज्यांनी 60 वर्षांपासून तोच जमीन तुकडा अगदी लेकरासारखा जपून ठेवलेला असतो। जणू त्या काळ्या मातीशी एक प्रकारची नाळ जुळलेली असते, आणि म्हणूनच हेच नातं जपण्याचा आणि मेहनतीचा साजरा करण्याचा दिवस म्हणजे राष्ट्रीय शेतकरी दिवस। तर सर्व शेतकरी बंधूंना पालवी अॅग्रिको परिवारातर्फे राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।